लाज कशी वाटतय र तुला जय भीम बोलायला मग लाज कशी वाटतय र तुला जय भीम बोलायला मग लाज कशी वाटतय र तुला जय भीम बोलायला मग लाज कशी वाटतय र तुला जय भीम बोलायला मग लाज कशी वाटतय र तुला जय भीम बोलायला मग लाज कशी वाटतय साहेबांच्या आईच्या प्रेताला आपल्याला जायलाच हवं. अरे कांबळेंसारखा एखादा अधिकारी खचितच चुकतोय हे आपल्याला मान्य आहे, परंतु कांबळेंसारखा आपल्याला वागून चालेल का? अरे आपणच गरीब माणसाने हा समाज टिकून ठेवलेला आहे. कांबळे साहेब सारखे माणसाचे योगदान नाही आहे समाजाला, याची कल्पना मला आहे, पण ते चुकले म्हणून आपण चुकायचं का? अरे बाबासाहेबांच्या युद्धाची शिकवण्या असतात. जो शरण येतो त्याला मरण शोभणे आपल्याकडे, युद्धाचे संस्कार आहेत आपल्याकडे. कलेक्टर साहेब तुम्हीच चला, आम्ही सर्वजण तुमच्या आईच्या प्रेताला येतो. मास्तर, या घटनेने माझी मला चूक समजली आहे मास्तर. यापुढे माझ्या समाजाकडे बघेन, समाजाकडे बघण्याचा सौजन्य सुद्धा दाखवेन मास्तर. सुंबदळाला तर बीज आणि अंतिम सत्य आहे मास्तर, अंतिम सत्य मास्तर. अरे तुम्हाला मोठ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या त्या बाबासाहेबांच्या जीवावर. तुम्ही मोठ्या हायफाय सोसायटीमध्ये राहता आणि समाजाकडे बिलकुल सुद्धा पाहत नाही. तुमच्या सोसायटीने तुम्हाला जाणीव करून दिली, तुमच्या समाजाची जाणीव करून दिली. तुम्ही कितीही मोठं झालात तरी तो समाज तुम्हाला जवळ करत नाही, हे मात्र सत्य आहे ना. अरे शेवटी समाजात प्रत्येकाच्या कार्यात येत असतो, म्हणून सगळ्यांची माफी मागितली तुम्ही कलेक्टर साहेब. चला कानोपात्रा, चला आपण सगळी गावची मंडळी त्यांच्या आईच्या प्रेताला जाणार आहोत. चला तुम्ही म्हणता म्हणून आम्ही येतो. चला. अरे वा, अरे आपल्याला मोठं पण केलंच पाहिजे. चला कांबळे साहेब चला, पण समाजाची माफी मागा आणि समाजाला धरून जा. चला. अंधार पडता भागुना
माझं वर्षाचं